श्री स्वामी समर्थ. स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे एका ताईचा अनुभव. संतान प्राप्तीचा हा अनुभव आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ताईला पहिल्या 2 मुली होत्या. ताईचं दोन्ही सिझर झालं होतं. ताईच्या घरी प्रॉपर्टी खूप होती. नवरा खूप मोठ्या सर्व्हिसला होता आणि ताई राहत होती ती मुंबईत राहत होती. सगळं काही ते व्यवस्थित चालू होतं. तर ताईला भरपूर प्रॉपर्टी होती. 2 मुली पण होत्या. असं नाही की म्हणजे ताईला काही मुलंच नाही झाली. पण कसं असतं आजकाल किती मॉडर्न जमाना झालेला असला 21सावं शतक आहे, तरी पण फक्त मुलगी ही फक्त नावाला मुलगी पाहिजे, मुलगी पाहिजे. पण असं काही नाही. प्रत्येकाच्या घरात मुलगा वंशाच्या दिवाला मुलगा हा पाहिजेच. हा मी अनुभव घेतलेला आहे. प्रत्येकजण म्हणतं फक्त हे म्हणायला झालेलं आहे, मुलगी झाली, मुलगी ही धनाची पेटी आहे. पण खरोखर तर मुलगा प्रत्येकाच्या घरात हवाच असतो आणि हे मी माझं पर्सनली मी सांगतो, मुलगा हा पाहिजेच. असं नाही की मुलगा नको आहे, मुलगा हा पाहिजेच. तसं त्या ताईला 2 मुली होत्या आणि दोन्ही सिझर झालं होतं. तिसरा आहे तर तिला मुलगा पाहिजे होता आणि ताईने 2-3 वेळा चेक पण केलं. चेक करायला म्हणजे अलाउड नाही आहे, पण कसं ताईने ते 2-3 वेळा चेक पण केलं होतं, पण मुलगीच होती. तर भरपूर प्रयत्न केल्यानंतर मग ताई म्हटली की नाही आता जे होईल ते होईल. आता चेक करायचं नाही. आता म्हणजे हे पाप करायचं नाही, चेक करायचं नाही आणि अबॉर्शन करायचं नाही. जे होईल ते होईल. तिसरं ताईचं सिझर होतं. रिस्की काम होतं. तरीसुद्धा ताईने ठेवलं आणि ताई हे स्वामी भक्त होती. ताई एक स्वामी भक्त होती. तिचा नवरा पण स्वामी भक्त म्हणजे त्यांचं घरदार पूर्ण स्वामी भक्त स्वामी सेवा करायचे. ताईने सगळं काही ते तिच्या आणि तिच्या नवऱ्याने सगळं काही ते स्वामींवर सोडून दिलं. ताई स्वामी आम्हाला मुलगा हवा आहे बस, ह्याच्यापुढे आम्हाला काहीच माहीत नाही आहे. सगळं काही ते कोडं स्वामींवर सोडून दिलं. सगळी काही जबाबदारी ती स्वामींवर सोडून दिली आणि कंटिन्यू ती सेवा करत राहिले. अक्कलकोटला आले. अक्कलकोटला येऊनंतर ताईने आणि तिच्या मिस्टरांनी स्वामींना साकडं घातलं. आम्हाला काहीच माहीत नाही. आम्हाला फक्त मुलगा हवा आहे आणि हे आम्हाला तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. ह्या जबाबदारीवर आम्ही ही प्रेग्नन्सी ठेवलेली आहे. स्वामी आम्हाला मुलगा हवा आहे. बस याच्या पलीकडे आम्हाला काहीच नको. एकदम तळतळीने सगळं काय ते स्वामींच्या भरवशावर सोडून ताई आणि तिचे मिस्टर बिनधास्त निघून निघून गेले आणि सेवा करत राहिले. सेवा ही चालूच होती. स्वामींना माहीत होतं आणि तिच्या पोटात वाढत होता, गर्भ वाढत होता तो मुलगाच होता. कारण स्वामींवर जबाबदारी सोपवली होती. स्वामींवर सगळं त्यांनी काय ते सोडून दिलं होतं. स्वामींना साकडं घातलं होतं, की आम्हाला मुलगा हवा आहे. कसं असतं स्वामींची तुम्ही एवढी सेवा करता, एवढी सेवा करता आणि ते स्वामींना तुमच्यासाठी ते द्यावंच लागतं. मनापासून जे सेवा करतं त्यांना स्वामी त्याचं फळ नक्कीच देतं. सर्व काही व्यवस्थित चालू होतं. प्रेग्नन्सी व्यवस्थित पार पडली आणि ताईने एका मुलाला जन्म दिला आणि खरंच त्या मुलाचं नाव त्यांनी स्वामीच ठेवलं. कारण ते तिथं म्हणलेच होते, की आम्हाला मुलगा पाहिजे आणि त्याचं नाव आम्ही स्वामी ठेवू. बस आम्हाला याच्या पलीकडे काहीच माहीत नाही. आम्ही म्हणजे दुसरा काहीच नवस केला नव्हता. फक्त स्वामींना सांगून आले होते, की आम्हाला मुलगा हवा आहे. आम्ही प्रेग्नन्सी ठेवली आणि स्वामी आम्हाला मुलगा हवा आहे. बस याच्या पलीकडे आम्हाला काहीच माहीत नाही. त्यांची प्रार्थना स्वामीने ऐकली. त्यांच्या घरात स्वामीने म्हणजे मुलगा पाठवला आणि त्यांनी दिलेला शब्द स्वामींना तो पार पाडला. त्याचं नाव स्वामीच ठेवलं. तर अशी होती ही आजची एका ताईची कहाणी. तर ही कहाणी शेअर करण्याचं कारण एकच आहे, की विश्वास ठेवा. अंधश्रद्धा म्हणजे असं प्रत्येकजण म्हणतं, की स्वामी म्हणजे सेवा केल्याने आणि हे केल्याने, ते केल्याने, तोडका केल्याने काही असं काही होत असतं का? तर असं काही मीही म्हणत नाही, की असं काय होत असतं. फक्त आहे ते मनापासून करा आणि जे काय आहे ते पॉझिटिव्ह बोला. निगेटिव्ह अजिबात बोलू नका. जे आपल्याला पाहिजे ते स्वामींवर सोडून द्यावा आणि स्वामी सेवा ही तुम्ही बिनधास्त करा. स्वामी सेवा ही केलेली ही कधीच वाया जात नाही. हा माझा स्वतःचा पण अनुभव आहे आणि मी बरेच अनुभव माझ्या व्हिडिओमध्ये शेअर पण केलेले आहेत. तुम्ही पाहिले नसेल तर जाऊन बघा. तर हा अनुभव शेअर करण्याचं एकच कारण, की तुम्हीही स्वामी सेवा करा. सेवा ही प्रत्येकाने केली पाहिजे. सेवा ही निस्वार्थपणाने करा. सेवा ही कोणत्याही स्वार्थासाठी करू नका. सेवा ही फक्त निस्वार्थपणे करा. तुम्हाला मागण्याची वेळ स्वामी अजिबात सुद्धा येऊन देणार नाही, की स्वामी मला हे द्या. मागण्याची वेळच येणार नाही तुमच्यावर. हे मी तुम्हाला 100% सांगते.
चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करायचा असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7058984741. नंबर परत एकदा सांगते 7058984741. जर तुम्हाला तुमचा अनुभव माझ्या चॅनलवर शेअर करायचा असेल तर मला व्हॉट्सअप करू शकता किंवा मला पर्सनली कॉलसुद्धा करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि खरंच स्वामी भक्त असाल तर एक छानशी कमेंट नक्की करा.